नागपुरात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी जे आंदोलन सुरू आहे, अनेक मागण्या आहेत सरकारकडे आज मांडल्या जातील। या आंदोलनस्थळी मनोज जरांगे स्वतः दाखल झालेले आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता मनोज जरांगे पाटील स्वतः नागपूरच्या आंदोलनस्थळी दाखल झाले। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। मनोज जरांगे आणि बच्चू कडू या दोघांमध्ये ही चर्चा सुरू। बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी दाखल होणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। या संपूर्ण मागण्यांसंदर्भात एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आहे अजित नवलेंसोबत आमच्या प्रतिनिधी। आता हॉलमध्ये खरं तर हा सगळा जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे, आंदोलन या ठिकाणी आहे। आपल्यासोबत नवले सर आहे। सरकारचं आम्हाला समजत नाहीये। एकीकडे आम्ही चर्चेचं पाऊल पुढे टाकतोय आणि दुसरीकडे सरकार 3 वाजता रात्री कार्यकर्त्यांना उठवतोय आणि अटक करतंय। देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या माध्यमातून मला विचारायचं आहे की हे त्यांचं काय चाललेलं आहे? ते गृहमंत्री आहेत, तुम्हाला आंदोलन चिघळायचं आहे का? तुम्हाला असं वाटतंय काय की मोठ्या प्रमाणात असा दबाव टाकून आम्ही आमची शस्त्र म्यान करू आणि आम्ही आमचं सगळं आंदोलन वाइंड अप करू? हे होणार नाहीये। तुम्ही किती पण दबाव टाका, कितीही फोडा, कितीही जेल तुरुंग लाठ्या काठ्यांची भीती दाखवा, शेतकरी आणि आम्ही सगळे कोणी थांबणार नाही आहोत। त्यामुळे हे त्यांनी सगळं थांबवलं पाहिजे। जातीच्या पलीकडे जात शेतीसाठी आणि मातीसाठी लढण्याची ही वेळ आहे। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील येत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। त्याचबरोबर इतर ओबीसी नेते असतील, आदिवासी नेते असतील, त्यांचं सुद्धा खरं तर या आंदोलनामध्ये आम्ही स्वागत करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आपण पाहिलं अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। जातीच्या पलीकडे शेतकऱ्यांसाठीचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनात मनोज जरांगे स्वतः साथ देण्यासाठी येत आहेत, त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। नागपूरमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। या संपूर्ण आंदोलनासंदर्भात रविकांत तुपकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, पाहूयात। मुंबईतील मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडू व त्याच्या शिष्टमंडळाची जी आहे ती संध्याकाळी बैठक होणार आहे आणि त्या शिष्टमंडळाकडे जर बघितलं तर शेतकरी नेते रविकांत तुपकर सुद्धा असणार आहे। आपल्यासोबत रविकांत तुपकर आहे। मग तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहात, काय नेमकी भूमिका असणार आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं एक आशा किंवा या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे की सरकारकडून संपूर्ण सातबारा कोरा आणि कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं करावी, याच्यासाठी शेतकऱ्यांचे कान आसुसलेले आहेत। सरकार आजच्या बैठकीमध्ये संध्याकाळचं काय करतं ते आम्हालाही बघणं औत्सुक्याचं आहे, कारण सरकार जर एक पावलं पुढे आलं असेल तर आम्ही पण 2 पावलं पुढे गेलेलो आहे। सरकारबरोबरची चर्चा आम्ही करणार आहोत। आमचं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे आणि सरकारने जर का बैठकीमध्ये फसवाफसवीचा प्रयत्न केला तर आज नागपुरात शेतकरी रस्त्यावर आला, उद्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला उद्यापासून रस्त्यावर दिसेल। जर आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नाही तर उद्या मात्र नागपुरातून एकही रेल्वे समोर जाणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या शेतकरी नेत्यांनी घेतलेला आहे। आणि जर तुम्हाला शेतकऱ्यांची कदर नसेल तर आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये एकही चाक फिरू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे। पण सरकारच्या उरावर बसून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा आम्हा सगळ्या शेतकरी नेत्यांचा निर्धार आहे। कॅमेरामॅन सौरभ बोलेसह अमर घटारे, साम टीव्ही, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।